चला तर ओल्या मैदानाच्या आतमध्ये चांडवे यजमान संघ त्यांच्या विरोधात पाहायला मिळेल कोल संघ. टॉस जिंकलाय चांडवे संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे आमंत्रित केले गेले टीम कोल संघाला बॅटिंगसाठी. नक्कीच एक महामुकाबला आपल्याला पाहता येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अंपायर सर आपणास विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे मैदानामध्ये. अंपायर सर. कोल टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. कोल संघ. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चांगलासा डिफेन्स कुणाल यांच्याकडून पाहायला मिळतोय. ऋतिक गोंदाची मार्क होती टीम चांडवे संघाकडून. एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं ऋतिक चालके गोंदाची मार्क होती. दुसरा बॉल शॉर्ट पिच. त्याला भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटची टॉप पिच घेऊन घेतोय. चेंडू सरसावतोय थेट ऋतिक यांच्याकडे. स्वस्तात माघारी परततायत कुणाल. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू फलंदाज ज्याला स्वस्तात माघारी परतवलं. दरम्यान बॅटिंगसाठी टीम कोल कडून अक्षय याला पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते यांची उणीव जरूर जाणवेल टीम कोल संघाला. पहिला चेंडू स्विच हिट करून खेळण्याचा प्रयत्न. काहीसा नैसर्गिक अडथळा आपला पाहायला मिळाला. एक धावाली एका धावेने आपल्या संघाचं खातं इथे खोलताना पाहायला मिळतोय टीम कोल. चांगली गोंदाजी म्हणता येईल आतापर्यंत ऋतिक यांची. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावून याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येत आहेत. अनस पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. मिड विकेटच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. चेंडू होईल फरार. धावा येतील 6. षटकार. सुरुवातीचे 4 चेंडू चांगले हाताळले गेले होते. 5व्या चेंडूवरती काहीशी चूक केली. शॉर्ट पिच चेंडू हाताळला आणि त्याची भरपाई इथे भरावी लागली ऋतिक यांना. 6 धावा आल्या. मिडऑफच्या एक चांगला फटका पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. 4 धावा. 4 धाव्याने ओव्हरची समाप्ती देखील पाहायला मिळते. 12 धावा स्कोर कार्ड होती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम कोल संघ. चांगली सुरुवात केली गेली होती षटकाची ऋतिक यांनी. दरम्यान शेवटच्या 2 चेंडूवरती एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. नाराज असतील ऋतिक आपल्या शेवटच्या 2 चेंडूवरती. दरम्यान टीम चांडवे संघाकडून दुसऱ्या षटक हाताला पाहायला मिळतील तारीख. राईट अप ओव्हर द विकेट कडून समोर असतील कल्पेश. पहिला चेंडू
स्क्वेअरच्या दिशेला भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे काहीसा व्हेरिएशन पाहायला मिळालं बॉलमध्ये आणि ते निर्धाव चेंडू. खोलवर पद्धत चेंडू त्याला भिरकावून दिलाय. मिड ऑफच्या दिशेला एक धावली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऋतिक यांचं. एका धावेने धावपळ जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. तर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील अक्षय. त्याच्या बॅटमधून मागील ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे बीट होत आहेत अक्षय. तारिक यांचं कौतुक करावं लागेल. काहीसं व्हेरिएशन स्लो रन पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय तारिक यांच्याकडून. जकडून ठेवलंय फलंदाजाला तारिक यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले. 1 धाव खर्च केले. चौथा चेंडू पाहायला मिळाला. हा देखील निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काहीसं बॅकफूट वरती ढकलताना पाहायला मिळतात अक्षय यांना तारिक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील तारिक यांचे. समोरच्या दिशेला मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षण येतात अनस स्वतः आहेत आणि चांगला झेल टिपला गेलाय अनस यांच्याकडून. अनस यांचं कौतुक असेल. दुसरा हादरा टीम कोल संघाला अक्षय यांच्या रूपात. जरूर डीजे तारीख देखील सांगतायत. समोर येऊ द्या कोणी बी त्यांना एकटा बस. तशाच पद्धतीची गोलंदाजी तारिक यांची पाहायला मिळते. 1 धाव आतापर्यंत खर्च केली गेली. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील तारिक यांच्या. सुयोग दरम्यान बॅटिंग मार्क होती पाहायला मिळतील. खोलवर पद्धत चेंडू त्याला भिरकावून दिलाय. मिड ऑफच्या दिशेला ऋतिक येत आहेत आणि इथे एक सोप्पासा झेल पकडला गेलाय. तिसरा विकेट. सुयोग बॅक टू द डगआउट. चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट करून समोर असतील कल्पेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकावून दिलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षण येतात आणि एक सोप्पा असा झेल पकडला जातोय. कल्पेश देखील माघारी परत आहेत. चौथी विकेट टीम कोल संघ. टीम चांडवे संघाच्या गोलंदाजाचं विशेष कौतुक असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना 3ही गोलंदाज पाहायला मिळाले. अनस आले पहिला चेंडूवरती पहिली विकेट मिळवली. दरम्यान बॅटिंग मार्क होती पाहायला मिळतील मनीष. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन कसं असावं ते अनिशकडे अनस यांच्याकडे पाहिल्यावरती आपल्याला समजतं. पहिला चेंडू शॉर्ट पिच हाताळला गेला होता. त्यानंतर स्लोअरवर लोअर फुलटत होता. जरूर मोठा फटका खेळायचा होता परंतु व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि इथे कुठेतरी बॅकफुटवर ढकलताना पाहायला मिळाले फलंदाज.
पुण्याचा गुड लेन पद्धती चेंडू पाहायला मिळाला. इथे कुठेतरी लेग बाईजची एक धाव जोडली जाईल टीम कोल संघाच्या खात्यामध्ये. धावफलकाचा विचार केला तर 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. आणि त्यांचं कौतुक असेल 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, 1 धाव फक्त खर्च केली गेली. शपल खेळायचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेतोय चेंडू सरसवतोय फिल्डरच्या हातामध्ये. 5वी विकेट टीम कोल संघाची. युअर बाय मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांततेचं वातावरण पाहायला मिळते. एक निराशाजनक कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते कोल संघाची. 14 धावा स्कोर कार्ड होते पाहायला मिळते 5 विकेटच्या मोबदल्यात. कौतुक असेल टीम चांडवे संघाचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली चांडवे टीम कडून. पुन्हा एकदा खोलवर बद्दल चेंडू पाहायला मिळाला. अपील केली गेली होती, अंपायर सर नकारतायत. चांगलंच व्हेरिएशन आतापर्यंत पाहायला मिळालं अनसांच्या गोलंदाजीमध्ये. संदेश बॅटिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. पुण्याचा लोअर फुलटॉस त्याला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या दिशेला एक धाव आली. दुसरा विकेटचा प्रयत्न असेल तिथे जाहीद भाई आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेने ओव्हरची समाप्ती होते. धावफलकाचा विचार केला तर 15 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात टीम कोल संघ. दरम्यान चौथा षटक हाताळताना पाहायला मिळतील मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर चांडवे संघाचे अर्थातच जाहीद भाई. आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवत आहेत. तिथं वन साइड किंग आहे आम्ही. नक्कीच इथे जाहीद भाई यांचे मित्र, अगदी खास मित्र, त्यांचे लहानपणाचे वर्ग मित्र, जाहीद भाईंचे वर्ग मित्र अजित भाई झुले हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यांनी जाहीद भाईंनी जर ओव्हरमध्ये हॅट्रिक मिळवली तर त्यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक येते. एक मित्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तर दुसरा मित्र त्याला अप्रिशिएट करतोय. हे सर्वात विशेष आहे. आणि ते बीमर पाहायला मिळाला. अंपायर सर नो चेंडू घोषित करतायत. परंतु जाहीद भाई यांची चालाकी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इथे धावबाद होतात फलंदाज.
नो चेंडू असेल, फ्री हिट असेल. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अंपायर्स दंडित करतायत. एक अतिरिक्त धाव. इथे फिल्डिंग टीम कडून रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी. इट्स वाईट बॉल. एक मोठा फटका पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येत आहेत. एक धाव आली, दुसरा घेण्याचा प्रयत्न असेल. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. क्लिअर करा, क्लिअर करा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताला पाहायला मिळते जायत भाई. पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. ते शॉर्ट पिच चेंडू त्याला भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू खाली स्वतः जायत भाई येते आणि एक सोपासा झेल पकडला जातोय. संकेत माघारी परत आहेत. दरम्यान जाहिद भाई यांच्या गोलंदाजीवरती खुश होऊन सन्माननीय इब्राहिम भाई अंतुले यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस येत आहे. धन्यवाद. दरम्यान बॅटिंगसाठी सनी येताना पाहायला मिळतील. सनी बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सोप्पा झेल सिकंदर भाई यांच्या माध्यमातून पकडला जातोय आणि ते ऑल आउट होतोय टीम कोल संघ. अंपायर सर, अंपायर सर एक बॉल शिल्लक आहे. अंपायर सर, दरम्यान 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कोल संघ धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा स्कोर करून पाहायला मिळतात. कोल संघाच्या विजयासाठी 24 बॉल आणि 22 रनांची आवश्यकता असेल टीम चांडवे संघाला. 24 चेंडू 22 धावा. यानंतरचं समालोचन द व्हॉइस ऑफ रोहा म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे हर्षलजी
मुंडे सर. थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होता अक्षयजी जाधव यांचा. याच विभागातील एक याच क्रिकेटला परिचयाचा आवाज आहे. त्यांचे आभार. आज 11 स्टार क्रिकेट क्लब या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, आपला आवाज इकडे ऐकवला, त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार. ते जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा तीच मॅच आली आहे. इकडे मात्र 24 बॉलमध्ये 22 धावा. याही वेळेला डिफेंड होताना बघायला मिळतील का क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा आहे. तांडवेकरांनी किंवा तांडव्याच्या स्पर्धेने सांगितलं श्री गणेश पाडी त्या संघाचा खेळ का अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला होता. लाजबाब ती कामगिरी आपण पाहिली. आणि आता या मॅच मध्ये सुद्धा तसे चित्र पाहायला मिळतील का, किंवा कोल संघ सुद्धा इकडे इतिहास घडवतील का, हा प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभा राहताना पाहायला मिळत आहे. येणारे बॉल असणार ते म्हणजे इथून पुढचे 24 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्यात. घरच्या मैदानावरती खेळत असताना 11 स्टार क्रिकेट संघ चांडवे संघाला एवढंच आव्हान जास्तीचं वाटणार नाहीये, कारण की जी टीम या मैदानावरती रोज संध्याकाळी 12 ते 15 ओव्हरच्या मॅचेस खेळते, तर त्यांना 4 ओव्हरमध्ये 22 धावा जास्तीच्या वाटणार नाहीयेत. फवाद अंतुले कोयतवरून मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने कॅश प्राइज येताना पाहायला मिळतं. सिकंदर यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यदा कदाचित 4 मारले तर मॅच पण संपेल आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळेल. पण आता स्ट्राईकला जाईद अंतुले, एक अनुभवी खेळाडू ज्यांनी चांडवे गावाचं क्रिकेट बरंचसं खेळलं आणि बरंचसं खेळत असताना सध्याच्या घडीला चांडवेकरांना नेहमीच पुढे आणण्याचं कामकाज केलंय, असे जाईद अंतुले मैदानात आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात रोहन गोलंदाजीसाठी येतात आणि हा पहिला बॉल, पहिलाच बॉल कुठे चाललाय, लेग स्टिकच्या बाहेर. यस, व्हाईट बॉलचं कॉल होताना पाहायला मिळतं. एक अतिरिक्त सिंगलनं सुरुवात झाली आहे. पहा ना, जाईद भाई यांची बॉडी लँग्वेज सांगणारी होती की फक्त सिंगल घ्यायची आहे. बॅट पुढे आणली होती, सिंगलने पुढे जायचं किंवा धावा फक्त आणि फक्त आरामामध्ये बनवायच्यात. हेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. काही वेळचा बॉल सरळ खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मधून बॉल लॉंग ऑफला फिल्डर तिकडे एकदा मिळेल. दुसऱ्या धावी साईडचे बॅटर पलटलेत. अखेर शेवटच्या क्षणी दुसरी धाव घेण्याचा कॉल नाकारला होता जाईद भाई यांनी आणि तदनंतर सिकंदर सुद्धा मागे पलटलेत. धावसंख्या धावफलकावरती 2 आहे आणि सुरुवातीला 2 धावा खूप महत्वाच्या राहतील. एक बॅटिंग टोटल तर नाही राहिली आहे, लो स्कोरिंग मॅच आहे. चेंडू जास्तीच्या धावा कमी आहेत. कोल संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये. टार्गेट सेट करायचंय. हाफ ट्रॅकर बॉल लढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर चालला. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा होताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव येते पुन्हा. वाईट येतो म्हणजे पहिल्याच बॉल वरती 3 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस, हलक्यातनं स्टिअर करण्याचा प्रयत्न, मिड ऑनला खराब फिल्डिंग आणि बॉल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. इथे मात्र आपण पाहतोय नशीब बलवंत होत आणि नशिबाच्या सिकंदरला मिळत आहेत धावा 4. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर तब्बल 7 धावा धावफलकावरती आलेल्या बघायला मिळतील. पहिल्या 2 बॉल मध्ये 7 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, स्वतःहून यॉर्कर बनवून घेतलाय आणि त्यानंतर मात्र कमबॅक होईल गोलंदाजी करत असताना रोहनचा. पण तेवढंच या मॅच मध्ये जास्तीचं काही बाकी नाहीये. 21 बॉल मध्ये 15 धावा बनवायच्यात. मेडनवर टाकावी लागेल, एखादं षटक असं टाकावं लागेल, एकही धाव दिली जाणार नाही. तिकडे 3-4 विकेट घेतल्या जातील तर तिथे कोल संघ या मॅच मध्ये येईल. फुलर लेनचा बॉल समोर खेळला जातोय. मिड ऑफ मधून बॉल चाललाय, लॉंग ऑफला फिल्डर धावतात, एकदम येईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल होता पण अखेर दोघांनी निर्णय तो मागे घेतला आणि धावसंख्येत मात्र 1 ने वाढ केली. धावा 8. सुरुवात चांगली आहे.
दोन्ही बॅटरचं माइंडसेट चांगल्या खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल टीम चांडवे संघासाठी. सिंगल वरती जास्तीचा विश्वास दाखवला गेला. मॅच सिंगलने जिंकली जाणार आहे. हो यावेळेला पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, अनोख्या शैलीचा फटका थर्ड मॅनला निघालाय. बॉल वेगानं सीमारेषेच्या पार येतोय. जाईद बंदुल यांच्या बॅटमधून चौकार. तर आपण जर पाहिले तर या सामन्यामध्ये 12 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतील. आता 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 19 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्यात. गॅपमध्ये फटका खेळला, मिड विकेटला चाललाय फिल्डर बॉलच्या मागे. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी सिकंदर पुन्हा धावलेत पण नाही. धावांसाठी धडपड चालू आहे कारण की धावा जास्तीच्या नाहीयेत. 18 बॉल आणि 9 धावांची गरज. जर 9 बॉल मध्ये 18 धावांचं टार्गेट असताना तर मॅच बघायला प्रेक्षकांना मजा आली असती. किंबहुना जर 24 बॉल मध्ये 22 संपवत असताना पहिली ओव्हर 2-3 धावांची पडली असती ना तर इकडे सुद्धा पुन्हा मजा आली असती. पण तसं होत नाहीये. घरच्या मैदानावरती खेळत असताना 11 स्टार चांडवे संघाला जरूर माहिती आहे या मॅच मध्ये कसं खेळायचं, या मॅच मध्ये कशा पद्धतीने धावा थांबवायच्या. किंबहुना खेळत असताना या मैदानाचा अंदाज त्यांना जास्तीच आहे. खूप सारा सराव मोठा त्यांनी या मैदानावरती केलाय. खूप क्रिकेट खेळलंय आणि बरेचसे खेळाडू घडवलेत आणि आजही मात्र ते खेळाडू मात्र आपल्या गावाचं नाव इकडे आपल्या घरच्या मैदानावरती जास्तीच उंच नेताना पाहायला मिळतील. संदेश गोलंदाजीसाठी रिव्हर्स स्वीपचा फटका. बॉल चालला 1 2 3 4 बाउन्स सीमारेषेच्या पार येतोय. जाईद अंतुले यांच्या बॅटमधून स्वीट हिट चौकार. सध्याच्या घडीला चांडवे संघाचं मार्केट जाम झालं या मैदानाच्या आतमध्ये. जमाने सर मोठा विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे सध्याच्या घडीला टीम चांडवे संघाला. पल्लू स्कूप याही वेळेला फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली आहेत. कोणती चूक नाहीये. पहिली विकेट 17 या आकड्यावरती पहिला धक्का. जाईद अंतुल्ले बाद. पहिले तर 100 रुपयाचं कॅश प्राइज झाले. जाईद भाई आपण ते कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दाखल होत असताना बघायला मिळतील. ऋतिक आलाय. तो सुद्धा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळतोय. ऋतिक जसा आला तसा ऋतिक बाद सुद्धा होताना पाहायला मिळतंय. धक्का दुसरा 17 आकड्यावरती दुसरी विकेट. जाईद भाई मैदानाच्या बाहेर सुद्धा पोहोचले नाही आणि इकडे त्यांच्या मागोमाग ऋतिकला सुद्धा परतावं लागतंय. फलकावरती या 2 फलंदाज बाद झालेत. ऑन हॅट्रिक संदेश येताना पाहायला मिळतील विकेट हॅट्रिकच्या कदरवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील स्वतः शोएब एसे ब्रँड. शोएब अंतुले एसे नावाचा ब्रँड त्यांनी बनवला आणि स्वतःच्या ब्रँड अँबॅसेडरच्या टीमला समोर आता अगदी आपण पाहतो पराजयाची धूळ चारण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक इम्पॉर्टंट मॅच आहे. इम्पॉर्टंट डाव मैदानाच्या आतमध्ये होतं. टार्गेट जर मोठा असतं तर मॅच बघायला मजा आली असती. पण 22 धावांमधल्या 17 आपण जर पाहिलं तर आता स्कोर कार्ड वरती आहेत. येणाऱ्या 15 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. शोएब कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फक्त दिशा दिली जाते. फटका तर चांगला खेळला जातोय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. फिल्डर धावतात बॉलच्या मागे. पाहता पाहता तिकडे जणू काही दुपारच्या सत्रामध्ये जेवल्यानंतर मैदानाला फेरफटका मारला जातोय. आरामामध्ये 2 धावा चालत कंप्लीट केलेला पाहायला मिळाला आणि त्या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 19. 14 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल
रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. शोएब भाई आपल्याकडे वेळ जास्तीचा ठेवायचा आहे पुढे. येस, शोएब भाई म्हटल्यानंतर सिंगल डबल त्यांना जमत नाही. आपला जो नॅचरल खेळ आहे तो खेळा. कारण की आता इकडे मात्र आपण जर पाहिलं तर शोएब भाई म्हटल्यानंतर ते आले की बॅटिंग करत असताना षटकारच मारण्याचे प्रयत्न जास्तीचे करतात, पण आज ते धावा कमी आहेत त्यामुळे सिंगल वरती जास्तीचा विश्वास दाखवतात की काय. यस, अशी बॅट फिरते त्यांची नेहमी. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. येणारे 12 बॉल आणि आता इथून पुढे 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज या सामन्यामध्ये आहे. चला स्पीडअप घ्या, फास्ट खेळा, तर फास्ट खेळा, जेणेकरून आपण जर पाहिले तर सेमीफायनल फायनल ही मॅच होण्याआधी इथे नक्की काय घडणार. चिठ्ठीचा कार्यक्रम होणार की बॉल आउट होणार की धावा धावल्या जाणार, हे 3 प्रश्न सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहेत. पण आता चिठ्ठी बंदच झाली आहे सहजासहजी. कारण की चिठ्ठी म्हटल्यानंतर नशिबाचा खेळ. तो एका सेकंदमध्ये चिठ्ठी उचलल्यानंतर कळतं की कोण क्वालिफाय झाला. पण आपण जास्तीचा आता मेहनतीवरती विश्वास दाखवतो की तुम्ही बॉल आउट करा, तुमच्याकडच्या गोलंदाजीचा दर्जा दाखवा, स्टंपवरती बॉल मारा आणि मग फायनलमध्ये जा. किंवा मग त्याच्याहून कमी जर वेळ आपल्याकडे असेल तर मग 4 धावा धावायला देतो. बॉल आउट करायचं. शोएब भाई आम्हाला मैदानातूनच सांगतात की आपल्याकडे वेळ जास्ती आहे, सो बॉल आउट, बॉलरचा दर्जा तुम्हाला दाखवायचा आहे. ओ गॅप मध्ये फ्री होम डिलिव्हरी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला गेलाय. फटका फर्स्टला बॅटिंग करत असताना तिसरा धक्का. 19 वरती सिकंदर बाद. येस, 2 टीम विनंती करतो आपण आपले 3 बॉलरची नावे घेऊन या. यस, इकडे फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती तौरिक सुद्धा बाद. दाखल झालेत. पा जणू काही आरामामध्ये मॅच जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे. पण क्रिकेटचा खेळ आणि चिदीचा आहे. हे 2 फलंदाज जर खेळपट्टीवरती आहेत आणि ते दोन्ही जर 0 वरती बाद झाले ना तर पुढची मॅच सुद्धा फसू शकते. कारण की 3 धावा जास्तीच्या लांब नाही आहेत. 3 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. यस, अनस हुशार निघाला. अनस म्हणतोय नाही, सिंगल इम्पॉर्टंट आहे, मॅच पुढे नेऊया. येणाऱ्या 9 बॉलमध्ये इथून पुढे आता 2 धावांची गरज. 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. जास्तीचं काही बाकी नाहीये या मॅच मध्ये. पण जशा विकेट आल्यात ना 3 तशा पुन्हा चालू राहिल्या तर मात्र बाकी होईल या मॅच मध्ये. कारण की 2 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. चला, 3 गोलंदाज टीम मेहर 11 टेम्पाले 3 गोलंदाज तुमचे बॉल आउट साठी घेऊन या. आणि त्याच वेळेला टीम गणेशवाडी आपले सुद्धा 3 गोलंदाज येऊ द्या. इकडे मात्र बॉल मिड विकेटला खेळला जातोय बॉल गॅप मध्ये आणि या चौकारांना सामना जिंकलाय टीम. आपण जर पाहिलं तर 11 स्टार क्रिकेट संघ चांडवे या संघाचे विजय आपल्याला नावावरती करताना पाहायला मिळेल. थांबा 1 मिनिट. चांडवे, चला चांडवे संघाचे 3 गोलंदाज, मेहर 11 टेम्पले संघाचे 3 गोलंदाज आणि आपण जर पाहिलं तर त्याच वेळेला टीम गणेशवाडी संघाचे 3 गोलंदाज आपण या बॉल आउट केलं जाईल.